तर एक चान्स त्यांच्याकडून नक्कीच निसटला, मिस झाला, परंतु त्यानंतर शुभमला मात्र बाद करण्यामध्ये यश मिळवलंय. तर नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी न्यू बॅटर मैदानामध्ये इन होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज सुमित मैदानावरती दाखल झाले, जे नॉट स्ट्रायकिंग एंडला असतील. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानामध्ये बॉलिंग मार्क वरती नवनाथ मैदानामध्ये आपण पाहतोय सज्ज होताना पाहायला मिळतील. या संघाला आपण पाहतोय नक्कीच लीड करताना नवनाथ यांना आपण पाहतोय. कुळे गावामध्ये भरपूर क्रिकेट खेळाडू आहेत, वेगवेगळ्या टीम्स मध्ये ते विभागले गेलेत. दोन संघांमध्ये आपण पाहतोय नक्कीच प्रामुख्यानं भरुणात करंडकामध्ये खेळाडू विभागलेले आहेत आणि ते या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. या अगोदर स्वर्गीय पैलवान गणेश भाऊ तिकोने स्पोर्ट फाउंडेशन संघानं या अगोदरच्या लढतीमध्ये बाजी मारलेली आहे. तर आता पाहूया या दोन्ही घरच्या टीम मध्ये कोण बाजी मारेल. नवनाथ आलेत बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होतो, डॉट, आणि त्यानंतर हा चेंडू मैदानावरती नक्कीच समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. लॉंग ऑफ मध्ये एकमेकांच्या सोबत भरपूर खेळलेले आहेत, एकमेकांच्या आमने सामने देखील गावामध्ये सातत्यानं कुळे प्रीमियर लीग मध्ये खेळलेले आहेत. त्यामुळे एकमेकांच्या आपण पाहतोय कच्चे दुबे माहीत आहे, पक्के दुबे ठाऊक आहेत. त्यामुळे आता कशा पद्धतीने ही लढत रंगणार यावरती तमाम प्रेक्षकांच्या नजरा रोखून आहेत. भैरवनाथ करंडक स्पर्धेचा 5वा दिवस. या स्पर्धेच्या निमित्तानं प्रसाद शेठ बत्ताले यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. यावेळेस स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे स्लोवर वन गतीनं बीट केले. नवनाथ यांनी मैदानावरती नक्कीच चांगला चेंडू हाताळला. नवनाथ भाऊ साठे बॉलिंग मार्क वरती कामगिरी करतात. आज त्यांची कन्या देखील त्यांच्या सोबत मैदानावरती आलेली आहे आणि अगोदर ती देखील पॅव्हेलियन मध्ये तिथे चांगली प्रॅक्टिस करत होती. आगामी काळामध्ये ती देखील एक चांगली क्रिकेटपट्टू घडेल अशी शुभेच्छा आपण देऊयात. दरम्यानचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरतून खेळला, डीपला फिल्डर ऋतिक आपण पाहतोय चेंडू अडवतायत. फिल्डिंग तिथे नक्कीच योग्य झालेली आहे. 2 धावा या बॉलवरती मिळतील. धावफलक पुढे 19 अंकावरती पाहायला मिळत आहेत. हो, यावेळेसचा चेंडू मैदानावरती आपण पाहतोय डॉट येताना जो पाहायला मिळालाय. स्पर्धेच्या निमित्तानं प्रामुख्यानं आपण पाहतोय रॉयल सरपंच निलेश भाऊ गावडे स्पोर्ट फाउंडेशन संघाचे संघनायक, संघ मालक आदरणीय सिकंदर भाऊ भोसले यांचं प्रामुख्यानं आगमन झालेलं आहे. भैरवनाथ करंडकामध्ये आपलं मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत. यावेळेस बॉल हवेत. हो, 2 फिल्डर होते, मागे धावत होते, परंतु तिथे कॅच होत नाही आणि मिळत आहेत त्या 2 धावा. षटक संपले. दुसरं धावफलकावरती धावा आहेत त्या 21 धावा. या सामन्यामध्ये थोडासा बॅटिंग ऑर्डर मध्ये आपल्याला बदल पाहायला मिळाला. तिसऱ्या क्रमांकावरती प्रदीप मालपुटे न येता मैदानामध्ये सुमितला प्रमोशन दिले गेले. तर मागच्या मॅच मध्ये 14 बॉल 40 धावांची खेळी केली, एक विकेटही मिळवला, सामनावीर पुरस्कारही पटकावला. परंतु या सामन्यामध्ये थोडंसं आपण पाहतोय मागे ठेवले प्रदीप यांना ॲज अ हार्ड हिटर, पिंच हिटर म्हणून. तर सलामीचा फलंदाज देखील बदललेला आहे. समीर वारंगाच्या सोबतीला या अगोदर नितीन भाऊ साठेकर तर आले, परंतु या मॅच मध्ये नक्कीच थोडासा बदल पाहायला मिळाला. शुभम वांद्रेला प्रमोट केलं. शुभमने एक चौकार मारला, तो आउट झाला. तिसऱ्या क्रमांकावरती सुमित मैदानामध्ये इन झालेले आहेत. परंतु एकदा खेळाडूंचा बॅटिंग ऑर्डर सेट झाल्यानंतर तुमच्याकडं जे विनिंग कॉम्बिनेशन असतं त्यामध्ये निश्चितच फारसा बदल करणं तितकंसं योग्य नसतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतो, IPL मध्ये देखील आपण पाहतो, जो तुटा नाही वो जोडे क्यों असे बरेचसे संघनायक म्हणतात. कारण विनिंग मोमेंटम आहे, त्यामुळं जास्तीचे चेंजेस न करता हीच विनिंग स्ट्रीक पुढे ठेवायची असा मानस बऱ्याचशा कॅप्टनचा असतो.
परंतु यावेळेस समीर वारंगेचा अटॅक, उंची घेतली, बॉल लांबी जरूर घेतली आणि बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटक्यामध्ये वजन, धावा मिळत आहेत अर्धा डझन. षटकार. बॉलिंग मार्क वरती सोहम साठे, एक नवीन नौखा उभरता गोलंदाज आहे. यावेळेचा चेंडू समोरच्या दिशेला उडवलाय. क्षेत्ररक्षक हो, कॅच ड्रॉप झालाय आणि मैदानामध्ये रनआउटचा चान्स देखील आहे. तो चान्स तो देखील मिस झालाय. मिळत आहेत त्या 2 धावा. ओके, रन नाहीये सर, एकही नाहीये. सत्तावीस धावा धावफलकावरती आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या बॉलवरती षटकार आला. समीर वारंगेचा झेल मिस झाला, त्याच्यात भावाने त्याचा कॅच सोडला. तर बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सोहम साठे. रनआउटचा चान्स आणि इथे फलंदाज धावबाद. आणि आता पाहूया कुठला फलंदाज मैदानावरती येईल. थोडासा बदल जरूर आहे. प्रथमेश मांडेकर पुन्हा मैदानावरती इन होत आहेत. प्रदीप मालपुटे तिकडे तयार आहेत, परंतु इतर खेळाडूंना देखील संधी देत आहेत. त्यांनी प्रथमेशकडे हात केला की यस तुम्ही जा आतमध्ये आणि चांगलं खेळा. पाहूया आता प्रथमेश काय खेळ साकारतील. तर नक्कीच सर्वांसाठी महत्त्वाची सूचना, भोजन कक्षामध्ये अगदी थोड्याच पुढच्या काही मिनिटांमध्ये भोजनाचं काउंटर चालू होणार आहे. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्या. स्पर्धेतील सर्व खेळाडूंसाठी, प्रेक्षकांसाठी, मान्यवरांसाठी भोजनाची व्यवस्था आहे याची नोंद घ्या. बॉलिंग मार्कवरती सोहम साठे आहे. सोहम बद्दल खरं तर एक महत्त्वपूर्ण माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. तो परदेशामध्ये खरं तर क्रिकेटच्या प्रशिक्षणासाठी निश्चितच आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आगामी काळामध्ये देखील हा खेळाडू एक चांगलं क्रिकेट खेळेल, एक चांगला खेळाडू म्हणून तो पुढे येईल अशी अपेक्षा जरूर आपण व्यक्त करूयात. दरम्यान पंच काय इशारा कळवत आहेत तिथे ते उत्कंठ आहे. पाहूया पंचांचा निर्णय काय. भैरवनाथ करंडक कुळे ही स्पर्धा आहे मित्रांनो. फक्त कुळे प्रीमियर लीग तो विचार सोडून द्या आणि पंचांचा निर्णय लगेचच आपण तो ऐका आणि मॅच सुरू करा. घरच्या मैदानावरती थोडंसं आपण इकडे तिकडे करतो, परंतु आता अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन असेल. चला सर, ते कसं चेक होईल काय सर? बॅट्समनवर कॅमेरा असल्यावर ते कसं चेक होणार? नाही सर, ते चेक होणार. तुमचा जो डिसिजन आहे तो कंटिन्यू करा, मॅच चालू करा. अठ्ठावीस धावा धावफलकावरती असताना यावेळेसचा चेंडू मैदानावरती अलॉंग द ग्राउंड. एक धाव या चेंडूवरती येते. तीन षटकांचा खेळ संपला गेला. धावफलकावरती 29 धावा, 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 29 रन. स्पर्धेच्या निमित्तानं हर्षल भाऊ जाधव यांचं आगमन होते. आपलं हार्दिक स्वागत आहे.
तर 3 षटकांचा खेळ संपला गेला. 29 धावा धावफलकावरती आहे. प्रत्येक मॅच ही तुमच्यासाठी नक्कीच एक पर्वणी घेऊन येत असते, एक संधी घेऊन येत असते. तुम्हाला प्रत्येक सामन्यामध्ये सिद्ध करावं लागतं. क्रिकेटच्या मैदानावरती हा खेळ असाच आहे. प्रसिद्धी तुम्हाला मिळून देतो, परंतु त्यासाठी तुम्हाला स्वतःला अगोदर सिद्ध करावं लागतं, कर्तृत्व दाखवावं लागतं आणि त्यानंतर ही दुनिया तुम्हाला डोक्यावरती घेते. 29 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज मैदानामध्ये बाद झालेत. चौथं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा नवनाथ साठे बॉलिंग मार्कवरती आलेत. या अगोदर ज्यांनी नक्कीच आपण पाहिलं 5 धावेंचं षटक हाताळलं. समोर समीर वारंगे. समीरच्या बॅटमधून निघालेला इनसाइड आउटचा फटका. एक ही हिट, ब्रँडेड हिट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. दोन गडी बाद, 35 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल. यावेळेस पावलांचा वापर. इनसाइड आउट, ओव्हर कव्हर्स, ओव्हर द बाउंड्री ऑफ बॉल सीमारेषा पार. लगातारचा दुसरा षटकार. थँक्यू. ओ यावेळेस उलट दिशेनं फटका खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा मिळत आहेत. चौकार येतोय. थँक्यू डीजे. तर नक्कीच ज्या टीमची मॅच झालेली आहे त्या संघातील खेळाडूंना विनंती आहे, आपण भोजन कक्षामध्ये या आणि भोजनाचा आस्वाद घ्या आणि तिथून समीर वारंगे यांच्या बॅटिंगचा देखील आस्वाद आपण नक्कीच घ्या, एन्जॉय करा. कारण मैदानाच्या चौफेर फटकेबाजी होते. नवनाथ साठे यांच्यावरती अटॅक केला गेलाय आणि या ओव्हरमध्ये 3 षटकार, 1 चौकार, 51 धावा धावफलकावरती. Mubin Remix. 51 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. परत एकदा बिगिटचा प्रयत्न. यावेळेस जमीन लगेच समांतर खेळलेला हा फटका, त्यावरती मिळत आहेत 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 53 या अंकावरती. 18 चेंडू आणि 44 धावेंची खेळी मैदानामध्ये समीर वारंगे करतायत आणि आता निश्चितच इथे वैयक्तिक 50+ धावेंची खेळी पाहायला मिळेल का, हा देखील प्रश्न. भैरवनाथ करंडक या स्पर्धेमध्ये. यावेळेचा चेंडू अलकाताना ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेरून आलेला बॉल होता. वा, चांगली फिल्डिंग गलीमधून आपण पाहतोय. ऋतिक चेंडूवरती येत आहेत. 1 धाव येईल, धावफलक पुढे. 4 षटकांचा खेळ संपला गेला. 54 बनवल्या गेल्यात. या ओव्हरमध्ये तब्बल 25 धावा आल्या. नवनाथ त्यांनी या अगोदर बॉलिंग केली, त्या ओव्हरमध्ये फक्त 5 आल्या, परंतु या ओव्हरमध्ये 25 तब्बल 30 धावेंचा हा स्पेल राहिला, थोडासा महागडा राहिला. दरम्यान पुढच्या ओव्हरसाठी पाहूया कुठला गोलंदाज येईल. अंतिम षटक हाताळण्यासाठी मैदानामध्ये नवीन गोलंदाज इथे सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. छोटासा ड्रिंक्स ब्रेक जो की या ठिकाणी होतोय.
तर जाऊया मैदानामध्ये अंतिम षटकासाठी. बॉलिंग मार्क वरती येतात सोपान शिंदे. 54 धावा धाव फलकावरती आहे. समीर वारंगे ऑन स्ट्राईक तयार आणि इथे पहिलाच बॉल शॉर्ट पिच टाकलाय मिड विकेटला. बॉल सीमारशीच्या पलीकडे. पंचांचा इशारा येतोय षटकार आणि या षटकारासोबत जोरदार टाळ्यांचा गजर करूया. 20 चेंडू 51 धावा. समीर वारंगे यांची अर्धशतकी खेळी मैदानावरती पूर्ण होते. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय समीर वारंगे. पुन्हा एकदा पुढचा बॉल. आणखीन एक जा शोधून आणा चेंडू असा आदेश दिलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. दोन फलंदाज बाद 66 धावा धाव फलकावरती आहे. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 मोठे बिगिट आलेले आहेत. सलगचे 2 षटकार आलेत. आपटबार उडवलाय हा बॉल. ओ माय गॉड, जेलबाची संधी होती. थोडासा फिल्डर पुढे गेला आणि त्यानंतर त्याला चकमा देत चेंडू सीमारेषेच्या बाहेर अगदी हाताला स्पर्श करत षटकार. 6 धावा. थँक्यू. यावेळेस हेलिकॉप्टर शॉट खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि 1 बाउन्स. बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पुढचा बॉल स्कूप करण्याचा प्रयत्न. चेंडू मैदानावरती डॉट आलाय. 76 धावा धाव फलकावरती आहे. 3 षटकार 1 चौकार 1 डॉट. पहिल्या डावाचा शेवटचा चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहे. 76 धावा आणि शेवटच्या बॉलवरती देखील 4 चौकार. फर्स्ट इनिंग कंप्लीट. धावा झाल्यात 80. 81 इज अ टार्गेट. 81 धावेंचं आव्हान. अरुण भाऊ मराठे स्पोर्ट फाउंडेशन कुळे संघाच्या समोर हे आव्हान ठेवलेलं आहे. Se mueve para, se mueve
नॉन स्ट्राईकला निलेश. पहिलाच बॉल बॅकफुट वरून हा चेंडू पंच केलाय आणि पाठवलाय कव्हर्स मध्ये. 4 धावा. चौकार. थँक्यू. चौकारानं सुरुवात. 4 धावा. परत एकदा त्या क्षेत्रामध्ये खेळलेला फटका. याही वेळेला गॅप भरपूर मोठा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सलगचा दुसरा. ये गलियां ये चौबारा यहाँ आना ना दोबारा. बॅक टू बॅक सलगच्या 3 चेंडूवरती 3 चौकार. नवनाथ साठे आपल्या बॉलिंग वरती ज्या धावा खर्च झालेल्या आहेत, जे फटके पडलेले आहेत ते फटके आठवत आहेत आणि त्याला प्रत्युत्तर देत आहेत. सलगचे 3 चौकार खेळलेत. परत एकदा हा चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेर. वाईट बॉल. काय बॉल टाकताना वाजू नका भाऊ, आवाज कमी करा. 13 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. यावेळेस सरळ बॅटनं चेंडू खेळला हवे तो. हो क्षेत्ररक्षक मस्तक प्रदस्तक देत बॉल सीमारेषेच्या जवळ अडवलाय का. धावपळ धावपळ आहे. धावपळ आहे. लॉंग ऑफ मधून बॉल कव्हर्सला गेलाय. पहा मित्रांनो, तिकडे चेंडू अडवला जरूर, परंतु तो चेंडू मैदानामध्ये आतमध्ये टाकण्याच्या प्रयत्नामध्ये तिकडे भरपूर उशीर झाला आणि मिळतायत धावा. 4. 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळेचा बॉल मात्र मैदानावरती चांगला आहे. हा चेंडू डॉट. 17 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक पहिल्या 3 बॉलवरती 3 चौकार. त्यानंतर एक वाईड. पुढच्या बॉलवरती धावून घेतलेल्या 4 धावा. 1 डॉट. 17 रन्स आणि आणखीन एक चौकार आहे. बॅटच्या पुढे बॉल टाकला, तो ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि मैदानामध्ये चौकारांचं तोरण गुंफलंय. नवनाथ साठे यांनी. षटक संपलंय पहिलं. धावफलकावरती धावा आहेत त्या 21 धावा ज्या धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक संपले पहिले. धावफलकावरती 21 धावा. 24 चेंडू. 60 धावेंची आवश्यकता मैदानामध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती प्रदीप मालपुटे मैदानामध्ये सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. ITI एंड कडून गोलंदाजीच्या मार्क वरती प्रदीप येत आहेत. पहिल्या मॅच मध्ये ते हिरो ठरलेत. पहिलाच बॉल बुंद्यात टाकला आणि हा चेंडू मैदानामध्ये फक्त 1 धाव देऊन जाईल. धावफलक 22 धावा आणि पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला नवनाथ साठे. पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त बॅटिंग केली. 6 बॉलवरती 20 धावा त्यांनी बनवल्या. या षटकामध्ये निलेश यांनी पहिला चेंडू खेळला, त्यावरती 1 धाव मिळवली. 22 धावा धावफलकावरती आहे.
यावेळेचा चेंडू थोडासा उजव्या दूर ओतून ठेवण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल मैदानावरती आपण पाहतोय. 22 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करताना प्रदीप यांना आपण या अगोदरच्या मॅचमध्ये देखील पाहिलं. तिकडे देखील अचूक टप्पा ठेवला, चांगला वेग दाखवला. मैदानामध्ये निश्चितच 8 धावा खर्च करत एक विकेट मिळवला. आणि आता याही सामन्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये महागडी गोलंदाजी झालेली आहे शुभमची. त्यामुळे षटक क्रमांक 1 कव्हर करायचं आहे प्रदीप यांना. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसरा चेंडू आलाय डॉट आणि धावफलक 22 या अंकावरती आपण पाहतोय. नवनाथ साठे सुंदर फलंदाजी केलेली आहे. बॉलिंगमधून थोडंसं नक्कीच त्यांनी निराश केलं दुसऱ्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरचा स्पेल चांगला होता, फक्त 5 धावा तिथे खर्च केल्या होत्या. परंतु आता फलंदाजीमधून कॉन्ट्रीब्युशन द्यायचंय. 80 धाव्यांचा पाठलाग जर तुम्हाला पूर्ण करायचा असेल तर हमखास एका ओपनरला शेवटपर्यंत खेळावं लागेल. आणि ज्या पद्धतीने समीर वारंगेनं फटकेबाजी केली, 50+ धावा उभ्या केल्या, त्याच पद्धतीनं खेळ मैदानामध्ये साकारावा लागणार आहे. 23 धावा धावफलकावरती आहे. प्रयत्नांना तुमच्या निश्चितच आपण पाहतोय त्या प्रयत्नांची उंची वाढवणं गरजेचं आहे. प्रयत्नांना साथ इथे मिळणार का पाहूया मैदानावरती काय होईल. बॉलिंग मार्कवर प्रदीप. ओ हो थोडंसं दूरवरतून व्हाईट बॉल पण त्या ठिकाणी कळवत आहेत. हिमतीचा होऊ दे सूर्योदय आणि अंधारावर मात दे, एकटं लढतंय लेकरू तुझं तू आशीर्वादाचा हात दे. संघाचं स्वप्न नक्कीच एक दिवस मी पूर्ण करेल. फार काही नको देवा, फक्त प्रयत्नांना साथ दे असं सांगत मैदानावरती लढावं लागेल. नवनाथ यांना त्यांची साथ द्यावी लागेल. निलेश यांना बॉल हवेत आणि आता मैदानावरती कॅच इथे पकडला गेलाय. विकेटचं होईल पतन. फलंदाज निलेश आरासकर बाद. साथी मेरे तेरे बिना जीना ना जीना है राम जी. साथी मेरे तेरे बिना जीना ना जीना है राम जी. ना जीना है राम जी. ना जीना है राम जी. 24 धावा. नवीन फलंदाज अथर्व मांडेकर, एक युवा खेळाडू मैदानावरती आपण पाहतोय. समोर प्रदीप. त्यांचा अतिशय जबरदस्त स्पेल सुरू आहे. डॉट बॉल. चोवीस धावा धावफलकावरती. यानंतर मॅचचा टॉसही झालेला आहे. टॉस बॉक्स मधून न्यूज आली, मायरा 11 बालगुडी टीमनं टॉस जिंकलाय, गोलंदाजी निवडली. दोन्ही टीम सज्ज राहायचं. ही मॅच झाल्यानंतर लगेचच पुढील मॅच. ओ यावेळेस चेंडूवरती बोटं रोल केली, स्लोअर वन टाकला आणि मैदानामध्ये हा चेंडू देखील आला. डॉट. काय षटक हाताळले. फक्त 3 धावा, ज्यामध्ये एक वाईड देखील आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 24. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मी उल्लेख केला पहिल्या ओव्हरमध्ये शुभम महागडा आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये प्रदीप यांना त्या धावा कव्हर करायच्या आहेत. ते षटक कव्हर करायचंय. 3 धाव्यांचं षटक हाताळलं, एक विकेटही मिळवला आणि मैदानामध्ये नक्कीच 2 षटकांमध्ये धावफलकावरती 24 धावा पाहायला मिळत आहेत. 18 बॉल 57ची गरज आहे. एकाच गावातील हे 2 संघ. भैरवनाथ करंड कुळे या स्पर्धेचे सुंदर आयोजन आपण पाहतोय. या स्पर्धेचे जे आयोजक मंडळी आहेत ते सगळे आयोजक तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतात. त्यापैकी काही आयोजक बॅटिंग टीममध्ये आहेत, काही आयोजक बॉलिंग टीममध्ये आहेत. त्यामुळे नक्कीच मैदानावरती आपण पाहतोय या 2 संघांची ही लढत अत्यंत रोमहर्षक होईल. ओव्हर नंबर 3 ला होती सुरुवात. प्रथमेश मांडेकरच्या हातामध्ये चेंडू मैदानामध्ये सोपवला गेलाय. 24 धावा धावफलकावरती आहेत. तर नवनाथ 8 चेंडू 21 वरती खेळतात, त्यापैकी 20 धावा त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये बनवल्या होत्या. प्रथमेश तयार. उजव्यातनं ओव्हर विकेटचा मारा करताना प्रथमेश आपण पाहतोय राईट हँडर बॅटरसाठी. डेड बॉलचा इशारा मुख्य पंच रमेश मिरगणे सर कळवत आहेत. कुठल्या प्रकारची घटना या चेंडूवरती घडणार नाही. मैदानामध्ये
धावफलक 24 या अंकावरती जे आपल्याला पाहायला मिळतंय. संपूर्ण नियम आणि अटींचं पालन करत प्रामुख्यानं हा क्रिकेटचा खेळ खरं तर आपल्याला रंगताना जो पाहायला मिळतो. नियमांनी भरलेला खेळ म्हणून सातत्याने या क्रिकेटच्या खेळाकडे आपण पाहतो. ओहो हो, इथे देखील बॅटचा फ्लो जबरदस्त आहे, परंतु मैदानावरती आपण पाहतोय हा चेंडू देखील आलाय डॉट. ओके, 24 धावा धावफलकावरती. तर सगळ्या खेळाडूंसाठी प्रेक्षकांसाठी सूचना आहे, अजूनही जर जेवण करायचं कोणी राहिलं असेल तर आपण लवकरात लवकर भोजन कक्षामध्ये या, भोजनाचा आस्वाद घ्या. थोड्याच वेळामध्ये भोजनाचं काउंटर क्लोज होईल, त्यामुळं नक्कीच लगेचच आपण भोजनाचा आस्वाद घ्या. सव्वीस धावा धावफलकावरती. ऑन साइडला हा चेंडू ड्राईव्ह केला मैदानावरती, लॉफ्टेड ड्राईव्ह होता. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बॅट ड्रॅग झालीये का तर नाही, पंच कळवतात बॅटर इज आउट. ओ युटी, रनआउटच्या माध्यमातून विकेट. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला येरडा. Expression style. लखात नंबर 1 आपल्या थँक्यू. नवीन बॅटर दाखल झालेले आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. परत एकदा हा चेंडू देखील ऑन द ग्राउंड खेळलाय. फिल्डर आहेत तिकडे, एकच धाव प्राप्त होईल. किरण नवीन फलंदाज मैदानावरती आलेले आहेत. किरण मालपुटे नॉन स्ट्रायकिंग एंडला होते, ते आता स्ट्राईक वरती येत आहेत. 28 धावा धावफलकावरती, 13 बॉल 53 ची गरज आहे. टार्गेट फार मोठं सेट केलं आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना नक्कीच आपण पाहतो मैदानावरती पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात. ओव्हर नंबर 2 मध्ये पूर्णपणे कंट्रोल ठेवला प्रदीप यांनी. षटक क्रमांक 3 मध्ये त्याच पावलावरती पावलं ठेवत गोलंदाजी मैदानावरती झाली आणि षटक क्रमांक संपले. तिसऱ्या धावफलकावरती धावा आहेत त्या 28. 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी बनवायचे असतील 53 धावा. 12 चेंडू 53 हे समीकरण आपण पाहतोय. छोटासा ड्रिंक्स ब्रेक या दरम्यान होतोय. चला मारुंजी संघ, आपण खेळाडू कक्ष बी च्या जवळ जाऊन थांबायचं आहे. मायरा 11 भालगुडी टीम, तुम्ही खेळाडू कक्ष ए च्या जवळ जाऊन थांबा. ही मॅच जशी पूर्ण होईल तशी पुढील मॅच आपण सुरू करणार आहोत, त्यामुळे आपापल्या खेळाडू कक्षाचा ताबा घ्या आणि सज्ज व्हा. अ, 12 बॉल 53 ची आवश्यकता आहे आणि बॉलिंग मार्क वरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आकाश साठे मैदानामध्ये सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून सातत्यानं जर आपण पाहिलं तर अथक परिश्रम या व्यक्तीने घेतलेले आहे. आता बॉलिंग मार्क वरती येत आहेत आणि पहिलाच बॉल शॉर्ट पिच टाकला, आखू टप्प्याचा टाकला, त्यावरती केलाय प्रहार आणि या चेंडूवरती धावा मिळत आहेत 6. षटकार. थँक्यू.
यावेळेस सॉफ्टच्या बाहेरचा बॉल याही वेळेला उडवलाय, पाठवलाय सरळ कव्हर्स मधून, बॉल सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा, 4-4-4 चौकार. थँक्यू. 38 धावा धावफलकावरती आहे. नवनाथ साठे खिंड लढवत आहेत, झुंज देत आहेत मैदानावरती, कारण टाऊक आहे 10 बॉलमध्ये 43 धावा म्हटलं की प्रत्येक बॉलवरती अटॅकच करावा लागेल. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स हे सांगत लढावं लागेल. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल कट केलाय, चेंडू गलीमधून सरळ पुढे ट्रॅव्हल झाला, त्यानंतर 2 धावा या बॉलवरती प्राप्त होत आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 40 धावा. पहिला सामना गणेश भौतिक कोनेस प्रमोशन टीमने जिंकलेला आहे. जवळपास ते सेफ आहेत पुढच्या फेरीसाठी. या मॅचमध्ये आव्हान फार मोठं, त्यामुळे एक्सपेरिमेंट पाहायला मिळत आहेत. संघाकडून तुम्हाला थोडेसे बदल जरूर पाहायला मिळतात. गोलंदाजीमध्ये संधी दिली जाते, फलंदाजीमध्ये खेळाडूंना चान्स दिला जातोय, आणि निश्चितच पुढच्या मॅचची ही पूर्वतयारी आहे की कुठला गोलंदाज कुठल्या क्रमांकावरती कारगर ठरतोय, कुठला गोलंदाज गोलंदाजी कशी टप्प्यावरती करतोय, हा अभ्यास संघाचा सुरू आहे. परंतु याही मॅचमध्ये जिंकणंच हा पर्याय तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच तो ठेवावा लागेल. दरम्यान थोडीशी गडबड डीप कॉर्नरला गणेश यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. बैलगाडा क्षेत्रामध्ये नक्कीच आपण पाहिलं तर हिंदकेसरी सुट्टी मेकर म्हणून ज्यांची ओळख आहे ते मैदानावरती गणेश आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा त्यांच्याकडेच बॉलही त्यांच्या प्रेमात पडलाय. दरम्यान 1 धाव, यासोबतच षटक संपलंय. धाव घेतलेली नाहीये का? ओके, षटक संपलेला आहे. 4थ्या क्रमांकाचा धावफलक 41. 6 बॉल 40 धावेंची गरज, 6 चेंडू 40 धावा. चला थोडीशी घाई करा मित्रांनो, पटपट खेळा. यानंतर भरपूर मॅचेस आहेत आणि आज आपण भरपूर लेट आहोत, त्यामुळं निश्चितच आपल्याला पुढच्या मॅचेची षटकं कमी करावी लागू शकतात, त्यामुळे वेळ वाचवा. शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती पाहूया कुठला गोलंदाज येईल. थोडीशी बातचीत केली जाते, चर्चा केली जाते, आणि अंतिम षटकामध्ये नक्कीच मैदानावरती प्रथमेशच्या हातामध्ये चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. चर्चा केली की पुढच्या मॅचसाठी ही तयारी आहे, त्यामुळं निश्चितच मैदानावरती प्रथमेशचा 2 षटकांचा जो स्पेल आहे त्याला अजून चांगल्या पद्धतीनं वाव दिला जातोय, त्याला बॅक केलं जातंय. 6 बॉल 40 धावा हे समीकरण असताना लो फुल टॉस टाकलाय, ड्राईव्ह केलाय कव्हर्समध्ये, डीपला फिल्डर आहेत, आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक गणेश मराठेच आहेत. जवळपास त्यांचं नाव अनाऊन्स केल्यापासून सलग 3रा बॉल त्यांच्याकडे जातोय, आणि मैदानावरती मिळत आहेत 2 धावा. धावफलक 43. नवनाथ साठे मैदानाचे चौफेर फटकेबाजी करतात, ड्राईव्हचा फटका खेळतात, पुल शॉट खेळतात, लॉफ्टेड हिट खेळतात. चांगल्या प्रकारचे फटके त्यांच्या बॅटच्या भात्यामध्ये आहेत, पूर्णपणे फ्रंट फूट वरती, आणि हा फुल टॉस बॉल मिस झालेत, षटकाराचा चेंडू मिस झालेत असं म्हणावं लागेल. आणि इथे यस नशिबातच आहे की नवनाथच पुढचे चेंडू खेळतील, कारण थोडीशी मिसफील्ड झाली, त्यानंतर दुसरी धाव मिळाली. थोडेसे थकलेले पाहायला मिळतात नवनाथ. येस सर, जवळपास पॉपिंग क्रीजच्या 2 ते 3 पावलं बॅट्समन पुढे होता. चला, येस रमेश सरांनी सांगितले की आवश्यकताच नाहीये, कारण बॅट्समन भरपूर पुढे होता. अनुभव रमेश सरांचा देखील फार मोठा आहे, स्वतः देखील एक चांगले क्रिकेटपट्टू राहिलेले आहेत. बॉल हवेत. ओ कॉलिंग मित्रांनो, कॉलिंग द्या. टक्कर झालीये, लागले का पहा. पाणी हवा असेल तर पाणी पोचवा. चला, काही आवश्यकता नाही, खेळाडू फिट आहेत.
तर जवळ मैदानामध्ये 47 धावा फलकावरती आहेत. 3 बॉल 34ची गरज. यावेळेस चेंडू मैदानावरती आला. डॉट पुन्हा एकदा 2 चेंडू जे शिल्लक आहेत. आणि यासोबतच सामना संपलाय. बाजी मारली स्वर्गीय गणेश भाऊ तिकोणे स्पोर्ट फाउंडेशन कुळे संघानं. हार्दिक अभिनंदन टीम, वेल प्लेड. चला यानंतर होणारा सामना लगेच आपण मॅच सुरू करतोय, त्यामुळे थोडीशी घाई करा, वेळ वाचवा. सामन्याचा सामनावीर 25 बॉल 71 धावींची खेळी करणारे समीर वारंगे ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच.